नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दमानिया यांच्या आरोपाला मंत्री धनंजय मुंडे यांचं उत्तर. आरोप फेटाळत दमानिया यांच्यावर टीका. पण तरीही धनंजय मुंडे यांनी डीबीटीमध्ये काय ठेवायचं आणि काय वगळायचं याच्या नियमानुसार हे अधिकार फक्त मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांचे आहेत. असेच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या पूर्व मान्यतेनुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजलीताई यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कृषी उद्योग विकास महामंडळाच्या निविष्ठा खरेदी डीबीटीला वगळून तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घोटाळा केल्याचे आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देत मंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटीमध्ये काय ठेवायचं आणि काय वगळायचं याच्या नियमानुसार अधिकार मुख्यमंत्री यांनी कृषी मंत्र्यांचे आहेत. तसेच मुख्यमंत्री यांनी अर्थमंत्र्यांचा पूर्व मान्यतेनुसार ही प्रक्रिया केली आहे असं सांगत मुंडे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. दमानिया यांच्या आरोपांचे मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत खंडन केलं आहे. 12 ते 16 मार्च 2024च्या दरम्यान डीबीटी खरेदी करण्यापूर्वी निधी संबंधित कंपन्यांना देण्यात आल्याचे आरोप त्यावर बोलताना मुंडे म्हणाले, अंजलीताई शेतकरी आहेत की नाही माहीत नाही, परंतु मान्सूनपूर्वी शेतीची मशागत करावी लागते. एप्रिल ते मे मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि जून महिन्यातील खरीप हंगाम लक्षात घेऊन सदर खते खरेदी करण्यात आली असंही मुंडे यांनी म्हटलेलं आहे. निविदा प्रक्रियेत 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली. नॅनो युरिया, नॅनो DAPचे दर देशभरात एकच आहेत असा दावा करत मुंडे यांनी दमानिया यांच्यावर टीका केली आहे. मागील 58 दिवसांपासून माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यात आता निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याची सनसनाटी अंजलीताई पसरवून मला बदनाम करत आहे. फवारणी पंप आणि कापूस बॅग दुपटीच्या दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला. त्यावर मुंडे म्हणाले, राज्य सरकारने सर्वात कमी किमतीत पंप खरेदी केले आहेत. राज्य सरकारने 2,857 रुपये प्रति पंप खरेदी केला आहे. तर कापूस बॅग सीड कॉट या केंद्र सरकारच्या कंपनीने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी केली आहे असंही मुंडे यांनी सांगितलं आहे. तसेच अंजली दमानिया यांनी केलेले आरोप देशात कुठेही टिकले आहेत का याचा शोध घेण्याचे आवाहन मुंडे यांनी केलं आहे. नॅनो युरिया, नॅनो DMP घोटाळ्यातला उत्तर देताना राज्यातील 4 लाख शेतकऱ्यांना नॅनो युरिया आणि नॅनो DMPचं वाटप झालं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली आहे. शेतकऱ्यांच्या नॅनो युरियापूर्वी 1.5 एकरात खतासाठी 1600 पेक्षा अधिक खर्च द्यायचा, परंतु खर्च कमी झाला आहे असंही मुंडे यांनी बाजू मांडली आहे. दरम्यान मुंडे यांच्यावर दुपटीच्या दराने आणि डीबीटी डावलून कृषी निविष्ठा खरेदीचा आरोप दमानिया यांनी केला आहे. परंतु त्यावर मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्री या दोघांपेक्षा सुद्धा दमानिया यांना नियम माहीत आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु खरेदीच्या किमतीवर स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.